मी रोहित सध्याच्या घडीला माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होतो. आमच्या कंपनीने शिमला व मनालीसाठी ट्रिप काढण्याचे नियोजन केले होते. मी जेव्हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होतो त्याच वेळेस शिमला येथील माझा मित्र संदीप हा अचानक माझ्या लक्षात आला. या निमित्ताने संदीपशी भेट होईल, कारण भरपूर वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटू शकलो नव्हतो. आमच्या कंपनीची ट्रिप एकूण 15 दिवसांची होती. 2 दिवसानंतर आम्ही अगोदर मनाली त्यानंतर शिमला जाणार होतो. म्हणून सर्वांनी आपापल्या थंडीचे कपडे आपल्या आपल्या परीने पॅक करून ट्रिपचा आनंद घेण्यासाठी आम्ही तयार झालो होतो. आम्ही सर्व मुलं मुली ट्रेनने अगोदर चंदीगड या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणाहून बाहेर येऊन आम्ही मनालीचा प्रवास गाठला. 6 दिवस मनालीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही शिमला या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. बसमध्ये असताना मी संदीपला फोन लावला आणि त्याला कळवले की मी शिमला या ठिकाणी येत आहे. त्यावर तो म्हणाला, रोहित, खोटं बोलू नकोस, खरंच येतोयस ना? कारण याआधी 2-3 वेळा मला हो म्हणून नको म्हणालास, त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. जोपर्यंत मी तुला एकदा माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत माझा तुझ्यावर विश्वास बसणार नाही, असं संदीप म्हणू लागला. तेव्हा मी त्याला सांगू लागलो, संदीप, यावेळी मी खरंच येतोय. आता 10 मिनिटात शिमलाच्या बसस्टँडवर पोहोचणार आहे. जर तुला खोटं वाटत असेल तर तू तिथे येऊन मला पाहून घे. त्यावर संदीप म्हणाला, आता 10 मिनिटात तिथे मी येऊन पोहोचतोय. तू येईपर्यंत मी तिथे तुला उभा असा सापडेल. असं म्हणून त्याने फोन कट केला आणि मला भेटण्यासाठी तो स्टँडवर येऊन पोहोचला. आम्हा दोघा मित्रांना एकमेकांना भेटण्याची उत्सुकता अधिकच वाढू लागली होती. काही वेळात आमची गाडी बसस्टँडवर येऊन पोहोचली आणि लगेच मी त्याला फोन केला. आता समोर गाडीतून उतरतोय. संदीपने मला पाहिल्यावर धावतच माझ्यापाशी येऊन मला घट्ट मिठीत घेतले, कारण भरपूर वर्षानंतर आम्ही एकमेकांना आज समोरासमोर भेटलो होतो. आम्ही सर्व कंपनी स्टाफ आपले सामान घेऊन त्याच ठिकाणी उभे होतो आणि सर्वांशी मी संदीपची ओळख करून दिली. संदीपने माझ्या हातातून सामान घेऊन त्याच्या गाडीत ठेवलं आणि म्हणू लागला, आता तू हॉटेलमध्ये राहणार नाही. जोपर्यंत तू शिमलामध्ये आहेस तोपर्यंत तू माझ्याच घरी राहशील. त्यावर मी संदीपला समजावून सांगू लागलो, यार संदीप, सगळे लोक हॉटेलमध्ये राहत आहे आणि मी एकटा तुझ्या घरी राहून काय करणार? माझ्यामुळे तुझ्या घरच्यांना त्रास होईल. यार राहू दे. तेव्हा संदीप मला सांगू लागला, तुझ्या एकट्यामुळं माझ्या घरी कोणताही त्रास होणार नाही. जर तू माझ्यासोबत घरी आला नाहीस तर मी जन्मभर तुझ्याशी बोलणार नाही, हे ध्यानात ठेव. त्याच्या रागीट झालेल्या चेहऱ्याकडे पाहून मलाही दया आली, म्हणून मी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्या घरी जाण्याची परवानगी मागितली. त्यांनीही मला ती परवानगी दिली. म्हणून संदीप फार आनंदात होता आणि आम्ही दोघे मिळून त्याच्या घरी जाण्यासाठी निघालो. संदीपचे घरे बसस्टँडपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होते. उंच टेकडीवर भले मोठे घर होते. त्याचा आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता. अशा निसर्गरम्य वातावरणात येऊन मला असे वाटू लागले होते की जणू मी स्वर्गातच आलो की काय. संदीप हा सरकारी नोकरीवर होता. काही वेळातच मी व संदीप घराच्या आत शिरलो. घर आतून इतके सुंदर सजवले होते की माझ्या आयुष्यात मी असं कधीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर संदीपने मला सोफ्यावर बसवले आणि आतून एक सुंदर बाई पाणी घेऊन आमच्यासाठी आली. त्या बाईशी संदीपने माझी ओळख करून दिली. रोहित, ही माझी वहिनी नेहा आहे. नेहा वहिनी उंच, गोरी, लांब, सरळ केस, काळेभोर डोळे, गुलाबी गाल आणि हलकेच ओठावर लावलेले लिपस्टिकमुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. मी एकटक तिच्याकडेच पाहत होतो. पाणी पिऊन झाल्यानंतर मी संदीपला विचारले, संदीप, तुझे मोठे भाऊ दिसत नाहीत, कुठे नोकरी करतात का ते सुद्धा? तेव्हा संदीपची वहिनी म्हणाली, हो रोहित भैया, नोकरी करतात, पण ते 6-7 महिन्यांनी घरी परततात. ते मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. संध्याकाळची वेळ होती. संदीपने मला माझी खोली दाखवली आणि बॅग घेऊन मी त्या खोलीत गेलो. प्रवासात आणि थंडी असल्यामुळे सकाळपासूनच तेच कपडे अंगात घालून ठेवल्यामुळे मला कसे तरी होत होते. म्हणून फ्रेश होण्यासाठी मी बाथरूमच्या दिशेने जाण्याचा विचार केला. 2 खोल्यांसाठी कॉमन बाथरूम होता आणि मास्टर बेडरूम हा त्यांच्या आईवडिलांसाठी होता व दुसरी खोली ही संदीपच्या वहिनीची होती. मी ज्यावेळेस बाथरूमच्या दिशेने जात होतो त्याच वेळेस माझे लक्ष वहिनीच्या बेडरूमकडे गेले. तेव्हा वहिनी आपल्या चेहऱ्यावर काहीतरी क्रीम लावून सजवत होत्या. त्या कॉन्ट्रॅक्ट कलरच्या साडीत आणि हातात घातलेल्या मॅचिंग बांगड्यामुळे
वहिनीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. वहिनीचं व्यक्तिमत्व एवढं सुंदर होतं की तिच्यावरून नजर हटवण्याची हिंमतच होत नव्हती. काही वेळ वहिनीकडे पाहिल्यानंतर वहिनीची हळूच आपली मान माझ्याकडे वळवली. तेव्हा आमची नजरानजर झाली आणि मी लाजून मान खाली करून त्याच ठिकाणी उभा राहिलो. तेव्हा अचानक वहिनींचा आवाज माझ्या कानी आला, "रोहित, काही हवे आहे का तुला?" त्यावर मी लगेच वहिनींना म्हणालो, "वहिनी, मला टॉवेल हवा होता." तेव्हा वहिनी लगेच बाल्कनीत जाऊन त्यांनी माझ्यासाठी टॉवेल आणला आणि मी त्यांना "धन्यवाद वहिनी" असे म्हणालो आणि सरळ बाथरूममध्ये गेलो. बाथरूम खूपच सुंदर व मोठं होतं. सर्व सुविधा ज्या माणसाला हव्या असतात त्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवल्या होत्या. बाथरूमच्या एका बाजूच्या कोपऱ्याला भला मोठा पडदा लावलेला होता. त्या पडद्याआड खूप मोठे असे बाथटब होते आणि बाजूला खूप मोठे कपाटसुद्धा होते. ते कपाट उघडण्याची माझी इच्छा झाली. ते कपाट ज्यावेळेस मी उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण ते पूर्ण कपाटभर नेहाच वहिनींचे कपडे भरले होते. वरच्या भागात वहिनीचे आतील कपडे आणि खालच्या कप्प्यात वहिनीच्या साड्या वगैरे. ते सर्व दृश्य पाहून नेहा वहिनीबद्दल माझे आकर्षण जास्त वाढू लागले होते. काही वेळानंतर मी फ्रेश होऊन बाहेर आलो आणि तयार होण्यासाठी मी माझ्या खोलीत गेलो. तयार होऊन लगेचच संदीपचा आवाज आला. संदीप मला जेवायला बोलवत होता. कारण आता रात्रीचे 8 वाजले होते. संदीपलाही ड्युटीला जायला उशीर होत होता, कारण तो शिमला या पूर्ण जिल्ह्याचा उपअभियंता होता. जेव्हा मी डायनिंग टेबलजवळ येऊन पोचलो तेव्हा संदीपचे आईवडील अगोदरच त्या ठिकाणी बसले होते. मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही माझ्या चेहऱ्याहून हात फिरवून मला आशीर्वाद दिला. त्यानंतर त्याचे आईवडील मला विचारू लागले, "बेटा रोहित, तुझी नोकरी कशी चालली आहे?" त्यावर मी त्यांना म्हणालो, "आता तर खूप चांगली चालली आहे. काका, तुमची प्रकृती कशी आहे?" "प्रकृतीकडे ध्यान द्या. आता वय होत आहे तुमचं." "नाही नाही बेटा, संदीप चांगली काळजी घेतो आमची आणि पूर्ण घराची जबाबदारी तोच उचलतो. जोपर्यंत त्याचा भाऊ येत नाही तोपर्यंत." नंतर नेहा वहिनी स्वयंपाक घेऊन डायनिंग टेबलवर ठेवू लागल्या आणि मला म्हणाल्या, "रोहित भाऊ, या, जेवण लावलं आहे." आम्ही सर्व मिळून जेवणाचा आनंद घेऊ लागलो. जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये सर्वजण मिळून गप्पा मारू लागलो. माझे लक्ष नेहा वहिनींकडेच होते आणि अधूनमधून छोट्या नजरेने ही वहिनीही माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. आमच्या गप्पा 2-2.5 तास रंगल्या होत्या. त्यानंतर आम्ही आपापल्या खोल्यामध्ये झोपण्यासाठी जाऊ लागलो. संदीपही मला भेटून त्याच्या ड्युटीसाठी निघू लागला होता आणि "उद्या भेटू रोहित" असे म्हणून तो निघाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. जागा बदलल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती. म्हणून मी मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहू लागलो होतो. आता थंडीसुद्धा काही प्रमाणात वाढली होती. म्हणून मी खोलीतून बाहेर हॉलमध्ये आलो आणि समोरील दृश्य पाहून ज्या आशेने आम्ही शिमला या ठिकाणी आलो होतो ती इच्छा आमची पूर्ण झाली होती. कारण बाहेर बर्फवृष्टी सुरू होती. खिडकीतून ते सगळं दृश्य मी टिपत होतो, पण बाहेर जाण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून मी परत माझ्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो आणि अचानक माझे लक्ष पुन्हा वहिनीच्या खोलीकडे गेले. खोलीचा दिवा लागलेला होता आणि वहिनीच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज मला ऐकू येत होता. मला वाटले वहिनी त्यांच्या नवऱ्याशी फोनवर बोलत असतील, कारण ते सुद्धा 7-8 महिने घरी नसतात आणि त्याची आठवण वहिनींना येणे स्वाभाविकच आहे. आणि त्यानंतर मी माझ्या खोलीत येऊन झोपलो. मला नेहमी सकाळी लवकर उठण्याची सवय होती, कारण सकाळी उठून मी 15-20 मिनिटे योगा करायचो. योगा झाल्यानंतर मी बाथरूमच्या दिशेने गेलो आणि बाथरूमचा दरवाजा आतल्या बाजूने ढकलला आणि जसा दरवाजा उघडला तसं समोरचं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर नेहा वहिनी अशा अवस्थेत होत्या, मी तुम्हाला त्यांचे वर्णनही करू शकत नाही. त्याच वेळेस वहिनी आणि माझी नजरानजर झाली आणि मी फटकत दार लावून बाहेर आलो. वारंवार ते चित्र माझ्या डोळ्यासमोर फिरू लागलं होतं. वहिनींचे सौंदर्य मला तिच्याकडे आकर्षित करत होतं, कारण असे सौंदर्य मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. आणि मला स्वतःची सुद्धा लाज वाटू लागली होती, कारण आपण संदीपच्या घरी कोणत्या कामासाठी आलो होतो आणि काय करून बसलो. त्यामुळे आपण वहिनीची माफी मागायला हवी. काही वेळाने वहिनी फ्रेश होऊन आपल्या खोलीत कपडे बदलण्यासाठी गेल्या. तेव्हा मला वाटले की वहिनी तयार झाल्या असतील आणि त्यांच्याकडे आपण माफी मागावी. म्हणून मी त्यांच्या खोलीजवळ जाऊन दाराशी उभा राहिलो आणि आवाज दिला, "वहिनी, मी आत येऊ शकतो का?" तेव्हा
वहिनींच्या आतून आवाज आला, "ये रोहित, काही काम आहे का?" मी दार ढुकलून खोलीच्या आत गेलो. अजूनही वहिनी अर्धवट तयार झाल्या होत्या आणि त्यांचं सौंदर्य पाहून माझे आकर्षण त्यांच्याबद्दल जास्तच वाढू लागले होते. वहिनी आपल्या कामात व्यस्त होत्या तेव्हा मी वहिनींना म्हणू लागलो, "माझ्याकडून चूक झाली वहिनी. मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की तुम्ही बाथरूममध्ये असाल. मला वाटले बाथरूम रिकामे असेल, म्हणून मी बाथरूमचा दरवाजा उघडला आणि समोर तुम्हाला पाहिले. माझ्या मनात दुसरी कोणतीही भावना नव्हती. वहिनी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली." तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "रोहित, मला तर अशी चूक आपण वारंवार व्हावी असे वाटते." तेव्हा वहिनी काय सांगत होत्या मला काहीच कळत नव्हते. म्हणून मी त्यांना परत विचारले, "वहिनी, तुम्हाला काय म्हणायचे आहे?" तेव्हा वहिनी माझ्याकडे येऊ लागल्या. मी अतिशय घाबरलो होतो. अंग थरथर कापत होते की माझ्याकडून काही चुकीचे तर झाले नाही ना. वहिनीने संदीपला सांगितले तर त्याला किती वाईट वाटेल. आपण आपल्या मित्राला घरी बोलावले आणि त्याने असे काम केले, असे असंख्य विचार मनात उद्भवत होते. तेव्हा नेहा वहिनीने दाराची कडी लावली आणि माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि एकटक माझ्याकडे पाहू लागल्या. अजूनही मी वहिनींच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू शकत नव्हतो, कारण मला भीती वाटत होती. तेव्हा वहिनी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, "बघ रोहित, चूक तर तू केली आहे, शिक्षा तर तुला भोगावी लागेल." त्यावर मी वहिनीला म्हणालो, "तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल वहिनी." तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "मग माझ्या नजरेत नजर टाकून बोल." मी हळूहळू वहिनींकडे पाहू लागलो. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी ज्वाला मला दिसू लागली होती आणि हळूहळू माझे लक्ष आता वहिनींच्या त्या ठिकाणी गेले. त्यांना पाहून माझे डोके अगदी चक्रावून गेले. काही वेळ वाया न घालवता वहिनींनी दोन्ही हातांनी माझा चेहरा पकडून ओठ ओठांवर टेकवले. वहिनींच्या ओठांचा स्पर्श ओठांना होताच माझ्या ओठात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागला आणि मी तिच्यापासून दूर जाऊन उभा राहिलो. त्यावर वहिनी मला म्हणाली, "रोहित, तुला ही गोष्ट आवडली नाही का?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "नाही वहिनी, पण संदीप माझ्याबद्दल काय विचार करेल? त्याला जर कळले तर त्याने मला खूप प्रेमाने घरी बोलावले आणि मी असे चुकीचे काम करू शकत नाही." तेव्हा वहिनी मला म्हणाली, "अरे, यात काही चुकीचे काम नाही. संदीप भाईसाहेब तसेही रात्री 9 वाजता घरी येतात. कोणाला काही कळणार नाही." तेव्हा नेहा वहिनी पुन्हा माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. आता माझे लक्ष पूर्णपणे त्यांच्यावर होते. माझ्या मनातही भावना त्यांच्याबद्दल जागृत झाल्या होत्या. मग मी आता पुढाकार घेत नेहा वहिनींचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि ओठ वहिनींच्या ओठांवर टेकवले. तब्बल 10 ते 15 मिनिटं आम्ही एकमेकांचा रस चाखला. नेहा वहिनीने हळूहळू मला त्यांच्या मिठीत सामावून घेतले आणि एकमेकांच्या मिठीत आम्ही भरभरून प्रेम करू लागलो. त्यानंतर आम्ही आमच्या प्रेमात एवढे गुंग झालो की आम्हाला वेळेचे भानही नव्हते. हळूहळू एकमेकांची बाजूला ठेवून आम्ही भरभरून एकमेकांशी प्रेम करू लागलो. तेव्हा नेहा वहिनी मला म्हणू लागल्या, "माझी मजबुरी समजून घे. या प्रेमासाठी, या सुखासाठी मी किती दिवस वाट पाहत होते. तो दिवस आज मला मिळालाच. तुझ्यामुळे मला माझ्या विवाहित असण्याचा खरा अर्थ कळला. कारण संदीपचा भाऊ घरी यायला खूप उशीर लावतात आणि एवढे दिवस मी एकटी त्यांची वाट खोलीत रात्रभर पाहत असते. आता तुला या गोष्टीचा पत्ता लागणार नाही रोहित. जेव्हा तुझेही लग्न होईल, जेव्हा तू सुद्धा तुझ्या बायकोपासून दूर जाशील, तेव्हा या गोष्टीचा पत्ता लागेल." तेव्हा मला नेहा वहिनीची मजबुरी समजली आणि जोपर्यंत मी संदीपच्या घरी होतो तोपर्यंत मी व नेहा वहिनी रात्रीच्या वेळी तिच्याच खोलीत एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो होतो. वहिनींना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. माझ्या मनातही वहिनीबद्दल जे आकर्षण होते ते मी प्रत्यक्ष पूर्ण केले होते. वहिनीच्या सर्व आठवणी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या होत्या. 4 दिवस मी वहिनींसोबत दिवस रात्र प्रेम करून मी पुन्हा संदीपसोबत जाऊन माझ्या कंपनीच्या मित्रांना जॉईन होणार होतो. वहिनींच्या डोळ्यात अजूनही माझ्याबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होतं. वहिनींपासून दूर जाण्याची इच्छा तर मलाही होत नव्हती, पण मजबुरी होती. जेव्हाही आम्हा दोघांना एकमेकांची आठवण यायची तेव्हा आम्ही मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून पुन्हा एकमेकांशी पुन्हा भरभरून प्रेम करायचो. ती 4 दिवस माझ्यासाठी स्वप्नवत होती, पण त्याचबरोबर एक दुःख स्वप्न. नेहा भाभीसोबत घालवलेले ते क्षण, तिची मिठी, ती शब्द सगळं खरं होतं. पण आता ते माझ्या मनावर दगडासारखं बसलं होतं. मी संदीपला सोडून आपल्या कंपनीच्या ग्रुपमध्ये गेलो, पण माझं मन मात्र शिमल्यातच राहिलं होतं. पुढचे काही दिवस आम्ही आमचा टूर पूर्ण केला. मनाली, कुन्नू, मणिकर्ण सगळीकडे फिरलो.
पण मला कुठेच गंमत वाटेना. संदीपचा चेहरा, त्याने केलेली आपुलकी आणि मी त्याच्या घरात त्याच्याशी केलेला विश्वासघात या विचारांनी मला सतत होरपळून काढलं. नेहा भाभींचे डोळे, तिची मजबुरी, या गोष्टी मला तिच्याबद्दल वाईट वाटू लागल्या होत्या. पण त्याहीपेक्षा संदीपबद्दल अपराधीपणा जास्त होता. पुण्याला परत आल्यावर मी नेहा वहिनीचे सर्व मेसेज, कॉल टाळू लागलो. माझा फोन बंद ठेवू लागलो. ती जेव्हा व्हिडिओ कॉल करायची तेव्हा मी बिझी असल्याचं सांगून कट करायचो. मला माझी लाज वाटत होती आणि हे सगळं थांबवण्याचा एक मार्ग होता. 1 महिना उलटून गेला. एक दिवस अचानक मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, संदीप. माझ्या हृदयाचं ठोकच थांबलं. मी घाबरत घाबरत फोन उचलला. हॅलो संदीप. माझा आवाज लडखडत होता. रोहित, कसा आहेस यार? खूप दिवस झाले बोलून. संदीपचा आवाज आनंदी होता, पण त्यात थोडा गंभीरपणा होता. मी ठीक आहे. तू सांग कसा आहेस? मी विचारलं. मी ठीक आहे, पर यार तुझ्याशी एक गंभीर बोलायचं होतं. तू एकटा आहेस का? त्याचा प्रश्न ऐकताच माझ्या अंगाचा घाम फुटला. हो, एकटाच आहे. बोल, मी हुंदकळला. संदीपने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, देख रोहित, गेल्या महिन्यात तू इथे आला होतास. तेव्हा तुझ्या गेल्यानंतर मला नेहा वहिनीचं वागणं थोडं वेगळं वाटू लागलं. तुझ्या आधी ती नेहमी उदास गप्प असायची, पण तुझ्या गेल्यानंतर ती आणखीनच गुमसुम झाली आणि तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला काय माहीत, मी पुटपुटलो. थांब, ऐक पुढे. एक दिवस मी तिला समजून सांगितलं. म्हणालो, वहिनी तू कशासाठी त्रासात आहे सांग मला. खूप समजल्यावर ती फुटून बोलली. तिने मला सगळं सांगितलं रोहित, सगळं खरं. संदीपचा आवाज जरा बसल्यासारखा वाटला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. संदीप, मी मोठी चूक केली. तुझा विश्वासघात केलाय. मला माफ करू नकोस. तुला जे वाटेल ती शिक्षा दे. मी एकदम सगळं कबूल करून टाकलं आणि डोळ्यात पाणी तरळलं. समोरून थोडा वेळ शांतता होती. मग संदीप हळू आवाजात म्हणाला, रोहित, मी तुझ्यावर रागावलो होतो. खूप राग आला होता, पण तुझ्यावर नाही, स्वतःवर, की मी माझ्या भावाच्या बायकोचं हे दुःख ओळखलंच नाही. ती माझी वहिनी आहे, पण मी तिच्याशी कधी मनाने बोललोच नव्हतो. तिची एकटेपणाची व्यथा मी जाणलीच नव्हती. त्याचं बोलणं ऐकून मी चक्रावलो. पण तू रागावला नाहीस. रागावून काय होणार होतं? तू केलंस ते चूक होतं नक्की, पण त्यापेक्षा मोठी चूक आम्ही सगळे करत होतो. माझा मोठा भाऊ महिनोमहिने घरी नसतो. नेहा वहिनी एकटी असते आणि तिला नीट समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. तुझ्या आल्याने तिला समजून घेण्याचा, कोणीतरी ऐकून घेणारा, समजून घेणारा मिळाला. हो, तुमच्यातले संबंध चुकीचे होते, पण त्यामागे मजबुरी होती. मी तिला दोष दिला नाही. संदीप पुढे म्हणाला, मी तिच्याशी बोललो, खूप बोललो. मग मी माझ्या मोठ्या भावाला फोन लावला आणि त्याला न कळवता काही दिवसांची रजा काढून घरी यायला सांगितलं. मी त्याला नीट समजून सांगितलं की पैशापेक्षा, नोकरीपेक्षा आपलं माणसं महत्त्वाची आहे. त्याने माझं ऐकलं. आता तो नोकरी बदलण्याचा विचार करतोय, जेणेकरून तो वहिनींसोबत जास्त वेळ घालवू शकेल. हे ऐकून मला अश्रू अनावर झाले. संदीप, तू खूप महान आहेस. तू एवढी मोठी गोष्ट माफ केलीस, त्यातून कुटुंबाला जोडण्याचं काम केलंस. रोहित, माफी ही कमजोरी नाही, तर मोठेपणा आहे. आपण सगळेच माणसं आहोत. आपल्याकडून चुका होतात, पण त्या चुकांमधून आपण शिकलो पाहिजे. तूही तुझ्या आयुष्यात यातून एक धडा घे. कुठल्याही नात्याचा आदर करायला शिक. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे, तर निष्ठा, आदर आणि कर्तव्य यांचा मेळ असतो. संदीपचे शब्द माझ्या मनाचा ठाव घेऊन गेले. मी त्याची मनापासून माफी मागितली आणि जीवनभर त्याच्या मैत्रीची कदर करेल असं कबूल केलं. फोन ठेवल्यानंतर मला प्रचंड हलकं वाटलं. माझ्या छातीवरचा दगड दूर झाला होता. त्यानंतर मी कधीच नेहा भाभींशी संपर्क केला नाही. संदीपशी मात्र माझं बोलणं सुरूच राहिलं. आमच्यात मैत्री सुरुवातीला काहीशी कटुता होती, पण नंतर ती आधीपेक्षा अधिक भक्कम झाली. या घटनेने मला मोठा धडा दिला. मी ठरवलं की आयुष्यात कधीही अशा नात्यात अटकायचं नाही, जे दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण ठरू शकतं. मी माझ्या कुटुंबाला, मैत्रीला आणि नात्यांना अधिक जपायला शिकलो. लग्न झाल्यावर मी माझ्या पत्नीला हे सगळं प्रामाणिकपणे सांगितलं आणि आमच्या नात्यात पारदर्शकता आणि विश्वासाचा पाया असेल याचं आश्वासन दिलं. त्या हिमाचल प्रदेशच्या सहलीने मला फक्त बर्फाचे डोंगरच दाखवले नाही, तर आयुष्याचं एक वास्तववादी आणि नैतिक धडंही दिलं. संदीपसारखा मित्र लाभल्याचा मला अभिमान वाटेल. काही वर्षानंतर संदीपशी झालेल्या त्या संवादाने माझं आयुष्यच बदलून टाकलं. त्यातून मी खूप काही शिकलो. माझी चुकीची जाणीव झाली आणि मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. संदीपची मैत्री माझ्यासाठी मोलाची ठरली. आमच्या भक्कम मैत्रीमुळे मला आयुष्यात खूप आधार मिळाला.
मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आणि हळूहळू मी प्रोग्रेस करत गेलो. पण माझ्या मनात एक पोकळी नेहमी होती. नेहा वहिनींबरोबर झालेल्या त्या नात्याने मला प्रेम नेमकं काय याचा खरा अर्थ शिकवला नव्हता. ते फक्त एक चूक होती. पण आता मला खरं प्रेम शोधायचं होतं. एक पवित्र नातं उभं करायचं होतं. एक दिवस ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. तिचं नाव होतं सानिका. तिच्या डोळ्यात एक निरागसता होती, चेहऱ्यावर प्रसन्नता होती. तिला पाहताच माझं मन काही वेगळं स्पंदन करू लागलं. पहिल्या भेटीतच तिच्याशी बोलावंसं वाटलं. हळूहळू आमची ओळख झाली. ऑफिसच्या छोट्या छोट्या गप्पा, लंच ब्रेकमध्ये एकत्र बसणं, प्रोजेक्टमध्ये मदत करणं, असं आम्ही जवळ येत गेलो. सानिका ही अतिशय संवेदनशील, समजूतदार आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असलेली मुलगी होती. तिच्याशी बोलताना मला एक वेगळीच शांतता मिळायची. तिच्यासोबत वेळ घालवताना मला जाणवलं की हेच ते नातं ज्याची मी वाट पाहत होतो. पण भूतकाळातील चूक मला सतत पोखरत होती. मी त्या नात्या येण्याआधीच सांगायचं ठरवलं. एक दिवस आम्ही ऑफिसच्या टेरेसवर उभे होतो. सूर्यास्त होत होता. आसमानात सोनेरी रंग पसरला होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, सानिका, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ती हलकीच हसली आणि म्हणाली, हो बोल ना. मी खोल श्वास घेतला आणि भूतकाळातली सगळी कहाणी सांगितली आणि माझी नेहा वहिनीची ती चूक, संधीची क्षमा आणि त्यातून मिळालेले धडे सगळं सांगितल्यावर मी तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यात मला राग नव्हता तर प्रचंड करुणा होती. ती म्हणाली, रोहित, प्रत्येकाकडून चुका होतात, पण त्या चुका कबूल करून त्यातून शिकणारे माणसं फारशी नसतात. तू तुझी चूक कबूल केलीस, तिची तुला जाणीव आहे. खरोखरच तू बदल इच्छितोस हे माझ्या लक्षात आलं. भूतकाळ सगळ्यांचा असतो, पण महत्त्वाचं असतं ते वर्तमान आणि भविष्य. तिच्या या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. मी तिचा हात हातात घेतला. सानिका, तू माझ्या आयुष्यात येऊन मला पुन्हा जगायला शिकवलं. तुझ्यासोबत असताना मला माझा भूतकाळ विसरून पुढे पाहायची ताकद मिळते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.